निर्मिके निर्मिला मानव पवित्र, कमी जास्त सूत्र बुद्धीमध्ये, पिढी जात बुद्धी नाही सर्वामधी, शोध करा आधी पुरतेपणी. धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वागावे ईशासाठी. ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणांशी, धरावे पोटाशी बंधुपरी. निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी. मानव धर्माचा पुरस्कार करणाऱ्या या ओळी आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथातील. 11 एप्रिल 1827 म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. खरं तर या तारखेचा काही पुरावा नाही आहे, परंतु सर्वमान्य अशी ही तारीख ग्राह्य धरलेली आहे की 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले जे व्यक्तिमत्व आहे ते स्वयंप्रेरणेने आणि स्वतःच्या प्रयत्नांनी घडवले होते. एका कृतिशील क्रांतिकारकाचा त्यांचा पिंड होता. महात्मा ज्योतिबा फुले यांचा अल्प परिचय जर पाहायचा असेल तर त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर, एक कृतिशील क्रांतिकारक, जनतेचे खऱ्या अर्थाने ते एक सेवक होते. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस ते झटले. त्यासाठी अनेक वेगवेगळे उपक्रम त्यांनी आपल्या अखंड आयुष्यभर केलेले आहे. शिक्षक, समाज क्रांतिकारक इतकंच नव्हे तर ग्रंथलेखक अशी द्यावी अशी अनेक बिरुदे त्यांच्यासाठी कमी पडतील. यांचा जन्म 1827 मध्ये पुणे येथे झाला, परंतु त्यांचं जे मूळ गाव आहे ते आहे सातारा जिल्ह्यातील कटगुण आणि त्यांचं उपनाव होतं गोऱ्हे. मग फुले त्यांना उपनाव कसे मिळाले तर त्यांचे जे वडील होते त्यांचे आजोबापासून त्यांचा पुण्यामध्ये स्थायिक झाल्यानंतरचा फुलांचा व्यवसाय होता आणि फुलांचा व्यवसाय करताच त्यांचं त्यामध्ये खूप नाव झालं आणि म्हणूनच त्यांचं आडनावसुद्धा फुले हेच पडलं. ते जातीने क्षत्रिय माळी होते आणि कटगुणचे चौगुले होते. आता चौगुले म्हणजे काय तर 12 बलुतेदारांपैकी चौगुले हे एक होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचे जे वडील आहेत त्यांचा फुलांचा व्यवसाय होता आणि त्यांच्या आईचं नाव होतं चिमणाबाई आणि वडिलांचं नाव होतं गोविंद. दोघांचाही ज्योतिबा फुले आणि त्यांचा एक भाऊ होता, असे 2 भावंड, त्यांची 2 मुले होती. ज्योतिबा फुले हे 1 वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला आणि त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न न करता आपल्या मुलाचे संगोपन स्वतः केले. महात्मा ज्योतिबा फुले हे हाडापेराने मजबूत होते, प्रकृतीने सुद्धा सुदृढ आणि देखणे होते. त्यांच्या वडिलांना आपल्या मुलाला म्हणजे ज्योतिबांना शिक्षण मिळावे असं वाटत होते, परंतु त्यांनी 7वी पर्यंत ज्योतिबा फुले यांना शिकवले. परंतु त्यावेळेचं जे वातावरण आहे ते अभ्यासाला पोषक असं नव्हतं आणि मग म्हणूनच त्यांचं जे शिक्षण आहे ते 7वी नंतर थांबलं आणि वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह धनकवडीच्या झगडे पाटील यांच्या सावित्रीबाई नावाच्या कन्येसोबत झाला. परंतु ज्योतिबांची म्हणतात ना आवाज दाबता येत नाही, अशा प्रकारे त्यांचं जे काही बुद्धिकौशल्य होतं, त्यांची जी काही चिंतनशीलता होती ती त्यांच्या शेजारी पाजारी राहणाऱ्यांना लक्षात यायला लागली आणि ज्योतिबा फुले यांच्या शेजारी असणारे उर्दूचे गफार बेग मुन्शी नावाचे शिक्षक आणि धर्मोपदेशक लिजिड साहेब होते. यांनी त्यांच्या वडिलांकडे पुन्हा आग्रह धरला की तुमचा मुलगा खूप हुशार आहे, त्याला पुन्हा शाळेमध्ये घाला आणि 1841 मध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना पुन्हा शाळेमध्ये घातलं आणि स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये मग त्यांचं पुढचं शिक्षण सुरू झालं. खऱ्या अर्थाने ज्योतिबांच्या जीवनाला कलाटणी देणारं ते एक घटना होती असं आपण म्हणू शकतो. स्कॉटिश मिशनरींच्या शाळेमध्ये त्यांनी अनेक मित्र केले, त्यामध्ये अनेक जाती धर्मांचे विद्यार्थी शिकत होते आणि ते त्यांचे मित्र होते. त्यांनी त्या शालेय शिक्षणासोबतच लहुजी बुडा मांग या अस्पृश्य समाजातील व्यक्तीच्याकडून दांडपट्टा आणि नेमबाजी सुद्धा घेतली. शिक्षण शिकल्यामुळे त्यांना इंग्रजांचे जे काही राज्य आहे ते हुल्लडबाजी करून नष्ट करता येणार नाही, तर त्यांना आपल्याला शिक्षणाच्या द्वारेच आपल्याला जे काही अघोरी राज्य आहे किंवा जुलमी असं राज्य आहे ते नष्ट करावं लागणार आहे आणि म्हणूनच शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. शैक्षणिक कार्य आपण महात्मा फुले यांच्या जीवनातलं आता पाहूया. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 1848 मध्ये महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा
पुण्यामध्ये काढली होती, बुधवार पेठेमध्ये. हे ते सध्याचं चित्र आहे. पहा, त्याची अतिशय दयनीय अवस्थासुद्धा झालेली आहे. याच्यावरती काही न्यूजसुद्धा आलेल्या होत्या. अशा प्रकारे ती शाळा आहे. त्या काळातले हे काही फोटो आहेत. 1848मध्ये त्यांनी पहिली शाळा सुरू केली, परंतु अडचणी खूप होत्या. लोक नावं ठेवायचे आणि ज्योतिबा फुलेंच्या वडिलांच्या मनात सुद्धा खूप काही भरवून बाजूच्या लोकांनी म्हणा किंवा ब्राह्मणवादी लोकांनी त्यांच्या विरुद्ध त्यांना भडकवलं आणि मग ज्योतिबा फुलेंच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या घरातून बाहेर काढलं. मग ते बाहेर गेल्यानंतर एका त्यांच्या मुस्लिम मित्राने त्यांना मदत केली आणि त्यांच्यासोबत ते राहायला लागले. आर्थिक अडचणीमुळे बंद पडलेली पहिली शाळा होती, परंतु ज्योतिबा तिथे नाउमेद झाले नाहीत. त्यांनी 1851मध्ये बुधवार पेठेमध्ये दुसरी, त्यानंतर रास्ता पेठेमध्ये तिसरी आणि 1852मध्ये वेताळ पेठेमध्ये तिसरी शाळा काढली. 1853मध्ये त्यांनी आपल्या काही होतकरू मित्रांच्या सहाय्याने महार मांग इत्यादी लोकांस विद्या शिकविण्याकरिता मंडळी नावाची संस्थासुद्धा स्थापन केली आणि या संस्थेच्या मार्फत 1858पर्यंत पुण्यामध्ये 3 शाळा सुरू करण्यात आल्या. ही आहे ती बुधवार पेठेमधली शाळा. हे आहेत पहा, ज्या मित्राने त्यांना आपल्या घरी राहायला जागा दिली होती त्यांची बहीण फातिमा शेख यांनी सुद्धा सावित्रीबाईंच्या सोबत काम करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी सुद्धा त्यांच्यासोबत शाळेमध्ये शिकवण्याचं काम सुरू केलं. तर ह्या त्या दोघींचा फोटो आहे आणि येथे सुद्धा या पाटीवरती त्यांच्या नावाचा उल्लेख आहे. पहा, महात्मा ज्योतिराव व कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि स्त्रीमुक्तीची पहाट झाली. खऱ्या अर्थाने त्या आपल्यासाठी खूप मोठं दैवत आहेत. फातिमा शेख या त्यांच्या सहकारी होत्या. हा फुलेवाडा. येस. त्यानंतर पहा, 1873मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर महात्मा फुले यांचं शिक्षणापुरतंच कार्य नाही आहे, तर त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे. अस्पृश्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, विधवा स्त्रियांसाठी, लहान मुलींसाठी इतकंच नाही तर प्रत्येक जाती धर्मातील विद्यार्थ्यांनी शिकावं अशा प्रकारची साक्षसुद्धा त्यांनी हंटर कमिशन पुढे दिली होती. 1873मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची जी स्थापना केली त्याचं ब्रीदवाक्य पहा किती सुंदर आहे. सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. म्हणजेच काय, जसं आपल्या आईवडिलांपाशी जाण्यासाठी एखाद्या मुलाला, एखाद्या लहान मुला कुठल्याही मध्यस्थाची गरज नसते, तसंच तुम्हाला जर का देवाजवळ जायचं असेल तर त्यामध्ये कुठल्याही मध्यस्थीची म्हणजे कुठल्याही ब्राह्मणाची म्हणा किंवा कुठल्याही यज्ञ वगैरे करण्याची काहीही गरज नाही. अशा प्रकारचं त्यांचं त्या सत्यशोधक समाजाचं ब्रीदवाक्य होतं. सार्वजनिक सत्यधर्म व गुलामगिरी या पुस्तकामध्ये सुद्धा सत्यशोधक समाजाबद्दलचे जे विचार आहेत ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडलेले आहेत. आता त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय कार्य केलं तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याचा आसूड नावाचा आपला ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी असं वर्णन केलेलं आहे शेतकऱ्यांची किंवा माणसाची शिक्षणाअभावी कशी दुर्दशा. त्यांचं असं मत होतं की जी काही शिक्षणाअभावी जी काही दुर्दशा होत आहे त्यासाठी एकच उपाय आहे, ते म्हणजे शिक्षण घेणे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्ध खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे फक्त शिक्षण नसल्यामुळे तुमच्या जवळचा पैसा, मती आणि गती सगळं काही जाणार आहे. म्हणून शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे हे ते नेहमी सांगत होते. 1877च्या दुष्काळाच्या वेळीसुद्धा त्यांनी दुष्काळ पीडितांच्या मदतीसाठी विद्यार्थ्यांच्या मदतीने धनकवडी येथे कॅम्पसुद्धा उभारला होता. शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी म्हणून त्यांनी सरकारला अनेक सूचना केल्या. त्यामध्ये पाणी पुरवठा योजना, तलाव बंधारे बांधणे, विहिरी याद्वारे शेतीला जास्तीत जास्त पाणी पुरवठा उपलब्ध करून द्या. जोडधंदा म्हणून पशुपालनाला चालना द्या. शेतीची माहिती देणाऱ्या पुस्तिका छापा. त्याचसोबत शेतीची जी काही पद्धती आहे त्यामध्ये सुधारणा सुचवा. अवजारे आहेत त्यामध्ये सुधारणा सुचवा. कमी व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्या. अशा प्रकारचे अनेक विचारसुद्धा त्यांनी मांडले आणि जे आत्तापर्यंतसुद्धा पूर्णपणे घडलेलं नाही. त्यांचे त्या काळातले विचार इतके प्रगत होते. इवन त्यांचा एक जो विचार आहे तो आजही कोणीही करू शकत नाही अशा प्रकारचा आहे. तो आपण सगळ्यात शेवटी पाहूया. ड्यूक ऑफ कॅनॉट यांनी 1888मध्ये आपल्या भारताला भेट दिली होती आणि त्यांना भेटीसाठी अनेक व्यक्तींना बोलावलं होतं. त्या निमंत्रण दिलेलं होतं आणि त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा सुद्धा समावेश होता.
जे लोक त्यांना भेटायला गेले, आता ऑब्व्हियसली ड्यूक ऑफ कॅनॉटला भेटायला जायचं म्हणजे सगळेजण खूप छान छान तयार होऊन गेले, खूप छान अशा पेहरावामध्ये गेले, परंतु महात्मा ज्योतिबा फुले हे तिथे शेतकऱ्याच्या वेशामध्ये गेले. मुंडासे, धोतर अशा प्रकारे शेतकऱ्याचा वेश घेऊन ते तिथे गेले आणि तिथे जाऊन त्यांनी त्यांच्या पुढे सांगितलं की मी तुमच्या पुढे शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे आणि त्यांचं जे काही त्यांच्या ज्या काही गरजा आहेत किंवा त्यांचं जे काही मागण्या आहेत त्या मांडण्यासाठी त्यांनी आपला तो वेश तसा केला होता आणि त्याच्यामार्फत त्यांनी ड्यूक ऑफ कॅनॉटच्या समोर शेतकऱ्यांची जी स्थिती आहे त्याचं वर्णन केलेलं होतं. त्याचसोबत 1882 जे हंटर कमिशन आलं होतं, हंटर कमिशन नेमलं होतं ज्याचे विल्यम हंटर हे अध्यक्ष होते 1882 इथे साक्ष देताना सुद्धा त्यांनी आपले चिंतनीय आणि द्रष्टेपणाचे विचार मांडलेले होते. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की वरिष्ठ वर्ग हा स्वतःपुरताच विचार करतो आणि शिक्षण हे जे आहे ते त्यांच्यापुरतंच मर्यादित राहतं, त्याचमुळे तुम्ही कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. त्याचसोबत 12 वर्षांखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत केले पाहिजे, ही त्यांची त्यावेळची मागणी होती. प्राथमिक शिक्षक कसा असावा, त्याचसोबत महाविद्यालयीन शिक्षणाचं स्वरूप कसं असावं, त्याचे सगळ्यांच्या बाबतीत त्यांनी आपले जे काही मत आहे ते या हंटर कमिशन पुढे मांडलेले होते. धर्मविषयक विचार आपण पाहूया. ते ईश्वराला निर्मिक असे म्हणत. मूर्तीपूजेवरती त्यांचा विश्वास नव्हता. नामस्मरण, पूजा, नैवेद्य, अन्नदान, अनुष्ठान, पाप पुण्य इत्यादींचा त्यांनी उहापोह केला होता. इतकेच नाही तर आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांनी दानधर्म न करता मुलांना पुस्तके वाटली होती. बालहत्या प्रतिबंधक गृह 1863 त्यांनी अबला स्त्रियांची स्थिती ओळखून बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. आता हे काय आहे ते नेमकं मी तुम्हाला समजावून सांगते. जसं मी म्हटलं होतं की त्यांच्या इतका पुढारीपणाचा किंवा पुढचा विचार आजही कोणी करू शकत नाही, त्याच प्रकारचं त्यांचं हे कार्य आहे. 1863 त्यांनी हे जे बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं होतं हे होतं विधवा स्त्रियांसाठी. ज्या विधवा स्त्रियांचं थोडंसं पाऊल वाकडं पडल्याने जर त्या गरोदर राहिल्या असतील किंवा त्यांच्यावरती काही अतिप्रसंग झाला असेल आणि त्यामुळे जर त्यांना आपले जे काही गर्भ आहे त्याची हत्या करावी लागत असेल, आपली भ्रूणहत्या करावी लागत असेल, तर अशा स्त्रियांची गरज ओळखून महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह आपल्या घरी सुरू केलं होतं आणि त्या ठिकाणी विधवा स्त्रियांना बाळंतपणासाठी येण्याची सोय होती. इतकंच नाही तर त्यांच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी ते स्वतः करणार होते. विधवांनो, इथे येऊन गुप्तपणे सुरक्षितपणे बाळंत व्हा. तुम्ही आपले मूल न्यावे किंवा इथे ठेवावे हे तुमच्या खुशीवर अवलंबून आहे. त्या मुलांची काळजी हा अनाथाश्रम घेईल. म्हणजे फक्त बाळंतपण करणे इतकंच नाही तर त्या सगळ्या मुलांची काळजीसुद्धा घेणे, म्हणजे जर का ते मुलं त्यांच्या माता ॲक्सेप्ट करत नसतील तर त्यांची काळजीसुद्धा ते स्वतः घेणार होते. या गृहाची उपयुक्तता पटल्यावरती पंढरपूर येथे आणखी एक बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करण्यात आलं होतं. त्यांना मुलगा नव्हता, त्यांना मूल न झाल्यामुळे दुसरं लग्न कर अशा प्रकारची त्यांच्या घरच्यांकडून त्यांच्यावरती जबरदस्ती व्हायला लागली. परंतु स्त्रीला मूल होत नाही म्हणून पुरुषाने दुसरं लग्न करावे हा विचारच त्यांना पटला नाही आणि म्हणूनच त्यांनी याच बालहत्या प्रतिबंधक गृहामधील काशीबाई नावाच्या विधवेचा यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला आणि त्यालाच आपला पुत्र मानले. गुलामगिरी हा 1873 शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा शेवटचा ग्रंथ ठरला आहे. अशा प्रकारची अनेक त्यांची विपुल अशी ग्रंथसंपदा आहे. तृतीय रत्न हे नाटक, छत्रपती शिवाजी महाराजावरील पोवाडे असे सुद्धा अनेक कार्य त्यांचं आहे. यांचं लेखनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. इतकंच नाही तर अनेक अंकसुद्धा त्यांनी काढलेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य इतक्या छोट्याशा वेळामध्ये सांगणं खरंच शक्य नाही. महात्मा, खऱ्या अर्थाने महात्मा असलेले हे आपल्या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असं कार्य किंवा आपल्या मुलींसाठी तर खूप चांगलं, म्हणजे त्यांनी जर का शिक्षणाची सुरुवात केली नसती तर कदाचित आजही आपण तितक्यापर्यंत किंवा जे आज सध्याची आपली जी स्थिती आहे तिथपर्यंत येण्यासाठी आपल्याला अजूनही कितीतरी काळ पुढे जावं लागलं असतं. आणि म्हणूनच आपण सर्वांनी नेहमी त्यांच्या ऋणात राहायला पाहिजे. अशा या थोर महात्म्याचा मृत्यू 1890 साली झालेला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीचेही कार्य तितकेच अमूल्य आहे. सावित्री, ज्योती अशा प्रकारे हे दोघंही आपल्या सर्वांसाठी आदरणीय
त्याचसोबत सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत, जे आपल्याला नेहमी प्रेरणा देत राहतील। एवढे महान कार्य करणारे या दोघांनाही आपल्या ड्रीम MPSC परिवाराकडून त्रिवार अभिवादन। थँक्यू सो मच फॉर लिसनिंग। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा।